माझं नाव राजेश. माझं वय 44. माझी पत्नी 3 वर्षापूर्वी वारली. मुलगा परदेशात आहे. घरात फक्त मी आणि माझा एकटेपणा. माझा धाकटा भाऊ संदीप मुंबईला राहतो. त्याची मुलगी सायली, तिचं वय 21 आहे. सायली खूपच देखणी आहे. गोरापान, मोठे डोळे, हसल्यावर गालावर खळी पडते. ती जेव्हा हसते तेव्हा माझ्या मनात एक हलकासा सूर्य उगवल्यासारखं वाटतं. एके दिवशी संदीपचा फोन आला. दादा, सायलीला 2 महिन्यांसाठी तुझ्याकडे पाठवू का? तिचे एक्झाम संपलेत. तिला थोडा बदल हवा आहे. तुमच्या घरी शांतता आहे. ती अभ्यासही करेल. मी लगेच हो म्हणालो. अरे हो, पाठव तिला. माझ्या घरात ती आपलीच आहे. 2 दिवसांनी सायली आली. दारात उभी राहून हसत हसत म्हणाली, काका, काय झालं? मी आले तर राग आला का? राग? अरे माझ्या घरात सूर्य आलाय रे. मी हसत तिची सुटकेस हात नेली. त्या दिवसापासून माझं घर पुन्हा जिवंत झालं. सकाळी ती चहा करायची. काका, तुमचा आवडता चहा, 2 चमचे साखर आणि थोडं आले. रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघे गॅलरीत बसायचो. ती आपल्या कॉलेजच्या स्वप्नांच्या छोट्या छोट्या आठवणी सांगायची. मी फक्त ऐकत राहायचो. एक रात्र पाऊस जोरात पडत होता. सायली माझ्या खोलीत आली, थोडी घाबरलेली. काका, एकटीला झोप येत नाही आहे. इथे बसू का? बस ना बेटा, मी अंथरुणावर जागा करत म्हणालो. ती माझ्या शेजारी बसली. थोड्या वेळाने तिने हळूच माझ्या हातावर हात ठेवला. काका, तुम्ही खूप एकटे वाटता. मला तुमच्यासोबत राहायला आवडतं. माझ्या मनात एक वेगळीच भावना जागृत झाली. मी तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणालो, तू आल्यापासून हे घर पुन्हा घर वाटायला लागले सायली. तिने मान वर केली. आमचे डोळे एकमेकांत गुंतले. काही क्षण आम्ही काहीच बोललो नाही. फक्त पावसाचा आवाज होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नाश्ता करताना माझ्या मागे उभी राहिली. माझ्या खांद्यावर हात ठेवून हळूच म्हणाली, काका, तुम्हाला बघून मला खूप बरं वाटतं. मी वळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. मी हसलो. मलाही तुझ्यासोबत असताना खूप चांगलं वाटतं. त्या दिवसापासून आमच्यातलं अंतर हळूहळू कमी होत गेलं. ती मला राजेश काका म्हणायचं सोडून राजेश म्हणायला लागली. मी तिला सायली म्हणायला लागलो. एका संध्याकाळी स्वयंपाकघरात ती काहीतरी करत होती. मी मागून गेलो आणि हळूच तिच्या केसांभोवती हात लावला. ती थरथरली, पण मागे वळली नाही. फक्त हळू आवाजात म्हणाली, राजेश, हे काय होतंय आपल्यात? मी तिच्या कानात कुजबजलो. मला माहीत नाही सायली, पण तुझ्यासोबत असताना मला जिवंत वाटतंय खूप वर्षांनी. ती माझ्या छातीवर डोकं टेकून शांत उभी राहिली. मी तिच्या केसात हात फिरवत राहिलो. तिने फक्त एकच वाक्य म्हटलं, मला ही भावना आवडते आणि मी घाबरत नाही आहे. ती माझ्या छातीवर डोकं टेकून शांत उभी होती. स्वयंपाकघरात फक्त आमचा श्वास आणि बाहेर पडणारा हलका पावसाचा आवाज होता. माझा हात तिच्या हातात होता. मी तिला जवळ ओढलं. सायली, हे जे होतंय ना, ते बरोबर आहे का? मी हळू आवाजात विचारलं. ती माझ्या छातीवर तोंड लपवत म्हणाली, मला माहीत नाही राजेश, पण जेव्हा तुम्ही मला अशा घट्ट धरता तेव्हा मला खूप सुरक्षित वाटतं. खूप वर्षांनी कुणीतरी माझी काळजी घेत असल्यासारखं वाटतं. मी तिच्या केसांवर हात फिरला. तिचे केस मऊ आणि सुगंधी होते. तू आल्यापासून माझ्या एकटेपणाला विरजण लागले सायली. तुझ्या हास्याने, तुझ्या बोलण्याने, तुझ्या छोट्या छोट्या काळजीने मी पुन्हा जिवंत झालोय. ती हळूच माझ्याकडे वळली. आमचे डोळे एकमेकांत खोलवर पाहत होते. तिचे गाल लाल झाले होते. मी तिच्या गालावर हात ठेवला. तिने डोळे मिटले. मी हळूच तिच्या कपाळावर एक छोटासा स्पर्श केला. ती थरथरली, पण मागे सरकली नाही. उलट माझ्या कमरेभोवती हात गुंडाळून मला अधिक घट्ट मिठी मारली. राजेश, मला तुमच्याशिवाय आता काहीच सुचत नाही. ती कुजबुजली. त्या रात्री आम्ही दोघेही गॅलरीत बराच वेळ बसलो. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. मी तिच्या हातात हात घालून बसलो होतो. काही बोलायची गरज नव्हती. फक्त एकमेकांच्या उपस्थितीने दोघांना पुरे होत होतो. दुसऱ्या दिवसापासून आमच्यातलं नातं आणखी जवळ आलं. सकाळी ती चहा घेऊन यायची आणि माझ्या शेजारी बसून माझ्याशी बोलायची. रात्री जेवणानंतर ती माझ्या खोलीत यायची आणि म्हणायची, मला एक चांगली गाणी ऐकव ना. मी गाणी लावायचो. ती माझ्या शेजारी बसून ऐकायची. कधीतरी तिचं डोकं माझ्या खांद्यावर यायचं. मी तिच्या केसात हात फिरवायचो. एका संध्याकाळी ती अभ्यास करत बसली होती. मी तिच्या खोलीत गेलो. काय रे, अभ्यास कसा चाललाय? ती हसली आणि म्हणाली, अभ्यास तर चालतोय, पण मन मात्र तुमच्याकडेच जाते. मी हसलो. तिने माझा हात पकडला आणि मला ओढून शेजारी बसवलं. राजेश, मला एक वचन द्या. काय? मी इथून गेल्यावर तुम्ही मला विसरू नका आणि हे सगळं फक्त स्वप्न नव्हतं असं म्हणू नका. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिचे दोन्ही हातांना घट्ट धरलं आणि म्हणालो, सायली, तू माझ्या आयुष्यात आलीस. ती सर्वात सुंदर गोष्ट आहे. तुला विसरणं शक्यच नाही. ती उठली आणि मला घट्ट मिठी मारली. आम्ही दोघे बराच वेळ एकमेकांना मिठी मारून उभे होतो.
तिच्या हृदयाची धडधड मला जाणवत होती. रात्री झोपताना ती माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आज रात्री इथेच झोपू का? एकटीला भीती वाटते. मी मान डोलावली. ती माझ्या शेजारी झोपली. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिने माझ्या हाताला घट्ट पकडलं. राजेश, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. ती डोळे मिटताना कुजबुजली. माझ्या मनात एक वेगळीच गोड भावना निर्माण झाली. मी तिच्या कपाळावर हळू स्पर्श केलं आणि म्हणालो, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो सायली, खूप जास्त. त्या रात्री आम्ही दोघी एकाच अंथरुणावर झोपलो. मी तिच्या डोक्यावर हात ठेवून बसलो होतो. ती माझ्या हाताला घट्ट धरून झोपली. तिच्या चेहऱ्यावर एक शांत, गोड स्मित होतं. मी तिच्या केसात हात फिरवत राहिलो आणि मनात विचार करत होतो, हे नातं कुठं नेतंय आपल्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली आणि नेहमीप्रमाणे चहा घेऊन आली. पण आज तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. राजेश, आज आपण कुठे जाऊ का? फक्त आपण दोघे. मी हसलो. कुठे जायचे सायली? एखाद्या छोट्या डोंगरावर किंवा नदीकाठी, जिथे शांतता असेल. फक्त आपण दोघे. मी लगेच तयार झालो. आम्ही जवळच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या नदीकाठी गेलो. तिथे फारसे लोक नव्हते. हिरवीगार झाडं, पाण्याचा मंद आवाज आणि आम्ही दोघे. सायली एका मोठ्या दगडावर बसली. मी तिच्या शेजारी बसलो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, राजेश, मी इथे आले. ते 2 महिने पूर्ण होत आलेत. लवकर मला मुंबईला परत जायला लागेल. माझं हृदय दडपलं. मी तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणालो, मला माहिती आहे, पण तू गेल्यावर हे घर पुन्हा रिकामं वाटेल. ती थोडा वेळ शांत राहिली. मग हळूच म्हणाली, मी तुमच्यावर खरंच प्रेम करते. ती पुतणी काकाचं प्रेम नाही. ते खूप वेगळं आहे, खूप गाढ आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणालो, सायली, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी पुन्हा हसायला शिकलो. तुम्हाला नवीन कारण दिलं जगण्याचं. ती डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहत म्हणाली, मग आपण हे प्रेम लपवून ठेवू का, की जगाला सांगू? मी तिच्या कपाळावर एक छोटंसं किस केलं आणि म्हणालो, आता आपण फक्त आपल्यासाठी ठेवू. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण पाहू. पण एक वचन दे, कितीही दूर गेलीस तरी तुझं आणि माझं नातं कधीच संपणार नाही. ती हसली. तिच्या गालावर एक खळी पडली. तिने मला एक घट्ट मिठी मारली. आम्ही दोघे त्या नदीकाठी बराच वेळ एकमेकांना मिठी मारून बसलो. सूर्य मावळत होता आणि त्याच नारंगी प्रकाश आमच्या चेहऱ्यावर पडत होता. ते एक अतिशय सुंदर क्षण होतं. रात्री घरी परतल्यावर ती माझ्या खोलीत आली. आज मी तुमच्यासाठी खास डिनर बनवते, ती हसत म्हणाली. जेवण झाल्यावर आम्ही गॅलरीत बसलो. तिने माझ्या मांडीवर डोकं टेकवलं आणि मी तिच्या केसात हात फिरवत होतो. राजेश, मी कधीही कुणाला एवढं प्रेम केलं नव्हतं. ती कुजबुजली. मी तिच्या केसावर किस केलं आणि म्हणालो, मीही नाही सायली. तू माझी पहिली आणि शेवटची खरी प्रेमकथा आहेस. तू माझी पहिली आणि शेवटची खरी प्रेमकथा आहेस. ती माझ्या छातीवर तोंड लपवून हसली. आम्ही दोघे त्या रात्री खूप उशिरापर्यंत बोलत बसलो. तिच्या भविष्याच्या स्वप्नांबद्दल, माझ्या एकटेपणाबद्दल आणि आपल्या या नवीन नात्याबद्दल. 2 महिने झटक्यात निघून गेले. सायलीच्या जाण्याचा दिवस जवळ आला होता. आखरी रात्र ती माझ्या खोलीत आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. राजेश, उद्या सकाळी मला जायला लागेल. मी तिला जवळ ओढलं आणि घट्ट मिठी मारली. माहिती आहे सायली, पण तू माझ्या हृदयात कायम राहणार आहेस. ती रडत रडत म्हणाली, मी कधीच असं कुणावर प्रेम केलं नव्हतं. तू मला प्रेम काय असतं ते शिकवलंस. तू मला जिवंत केलंस. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, सायली, तू माझ्यासाठी फक्त पुतणी नव्हतीस. तू माझी साथ, माझी शांती, माझं प्रेम आहेस. जर तू मुंबईला गेलीस तर माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून रडत होती. मी तिच्या केसात हात फिरवत तिला शांत केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तयार झाली आणि मी तिला स्टेशनला सोडायला गेलो. गाडी येण्याच्या आधी तिने मला शेवटची मिठी मारली आणि कानात कुजबुजली, मी तुझी आहे, कायमची तुझी. गाडी निघाली तेव्हा तिने खिडकीतून हात हलवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मितही होतं. मी घरी परतलो. घर पुन्हा शांत झालं होतं, पण यावेळी ते रिकामं नव्हतं. माझ्या हृदयात सायली भरली होती. कधीकधी रात्री मी गॅलरीत बसतो आणि आकाशाकडे पाहतो आणि हळूच म्हणतो, सायली, तू कुठेही असलीस तरी सुखी राहा. मी तुझं प्रेम नेहमी जपून ठेवीन.